नमस्कार, मी कमलेश पवार. KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण 5S बद्दल किंवा जपाननी तयार केलेल्या वेगवेगळ्या परिणामकारक टूल्स विषयी आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. ITI मधील एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयासंदर्भातलं त्या विषयामधील 5S हा एक अतिशय महत्त्वाचा अभ्यासक्रमाचा भाग या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी जपाननी 5S जे डेव्हलप केलेत त्या 5S संदर्भात आपण थोडी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर इतरही जपानचे जे तंत्र आहेत, ज्या तंत्राच्या माध्यमातून जपान आज यशाच्या उंच शिखरावरती पोचलेला आहे, प्रगतीचं सॅच्युरेशन होत चाललेलं आहे, असा हा जपान एक अतिशय आदर्श असं उदाहरण आपल्यासमोर किंवा जगासमोर जपाननी किंवा जपानचं आपल्याला उदाहरण घेता येऊ शकेल. त्यांनी जे 5S डेव्हलप केलेले आहेत किंवा विकसित केलेले आहेत त्या प्रत्येक Sचं महत्त्व एक वेगळंच आहे. आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, 5S म्हणजे 5S प्रत्येक कंपन्यांमध्ये 5Sला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण 5S मुळे कंपनीची प्रगती नक्कीच झालेली आहे किंवा प्रगती होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 5S आहेत. कंपनी असेल की आपलं घर असेल, आपल्या घरापासून 5Sची आपण जर सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला एक चांगलं जीवन जगण्यासाठी या 5Sचं आपल्याला मदत होईल. एक आपण परिणामकारक जीवन या 5Sच्या माध्यमातून आपण चांगलं जगू शकतो. त्याचबरोबर कंपनीचं उत्पादन वाढण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी या 5Sचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो, इफेक्ट चांगला मिळू शकतो. मित्रांनो, 5S कोणते ते पाहूया. पहिला S आहे सेरी. सेरी म्हणजे शॉर्ट, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू एकत्र ठेवलेल्या असतात, त्यातनं विभागणी करणे हा पहिला S दर्शवतो. जर आपल्याला एखादी गोष्ट शोधायची असेल तर पटकन ती गोष्ट आपल्याला सापडली पाहिजे, मिळून आली पाहिजे, तर त्या ठिकाणी वेळेचा सदुपयोग होऊ शकतो किंवा वेळ वाचू शकतो. त्यानंतर मित्रांनो, सेट ऑन, सेट इन ऑर्डर. सेट ऑन म्हणजे सेट इन ऑर्डर. आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत तात्काळ त्या गोष्टी जवळ असल्या पाहिजेत. फ्रिक्वेंटली लागणाऱ्या गोष्टी आपल्या जवळ असल्या पाहिजेत आणि क्रम ठरला पाहिजे. ज्या गोष्टी वारंवार किंवा फ्रिक्वेंटली लागणार आहेत त्या गोष्टी जवळ ठेवायला पाहिजे आणि ज्या कधी तर लागणार आहेत त्या गोष्टी थोड्या लांब ठेवल्या पाहिजेत आणि त्या गोष्टींचा आपला अडथळा किंवा अडगळ होता कामा नये. त्यानंतर CSO. CSO मीन्स शाईन. जर आपण प्रत्येक वस्तू स्वच्छ ठेवायला सुरुवात केली तर ती वस्तू किंवा त्या वस्तूची लाईफ वाढते मित्रांनो. आणि ती वस्तू आपण नेहमी स्वच्छ ठेवल्याने त्याचं इन्स्पेक्शन पण होऊ शकतं आणि त्यात झालेलं बिघाड असेल किंवा त्यामध्ये काय दोष निर्माण होत असेल तर ते दोष आपल्याला क्लिनिंग करत असताना लक्षात येऊ शकतं. पण क्लिनिंग केल्यामुळं नक्कीच त्या वस्तूची लाईफ वाढणार आहे. सिकेत्सू. सिकेत्सू याचा अर्थ स्टँडर्डाइज म्हणजे प्रमाणित करणे. ती वस्तू प्रमाणित केल्याने आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यानंतर शित्सुके. शित्सुके म्हणजे सस्टेन. जे आपण ह्या 4S वरती जे काम केलेलं आहे हे टिकवण्यासाठी आपल्याला शित्सुके वरती आपल्याला काम करावं लागतो. सस्टेन म्हणजे कंटिन्यू ह्या गोष्टी आपल्याला
कराव्या लागणार आहेत. सस्टेन सेल्फ डिसिप्लिन याचा अर्थ होऊ शकतो. त्यानंतर हे बाकीचे जे टूल्स आहेत, हे टूल्सचा आपण या ठिकाणी विचार करणार नाही, परंतु याचं थोडं अर्थ तुम्हाला कळू शकेल. मुडा म्हणजे आयडेंटिफाईंग अँड एलिमिनेटिंग वेस्ट, म्हणजे वेस्ट कोणतं आहे हे ठरवणे आणि ते काढून टाकणे या संदर्भातलं टूल आहे मुडा. मुरी रिमूव्ह ओव्हरबर्डन, म्हणजे ओव्हरबर्डन होत असेल तर ते कमी करण्यासाठी आपल्याला मुरी या टूलचा उपयोग किंवा वापर करता येऊ शकतं. त्यानंतर मुरा म्हणजे अननेसेसरी व्हेरिएशन, म्हणजे अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काढून टाकणे किंवा त्याचं म्हणजे त्यातला बदल तो थांबवणे, हे 3M's मीनिंग आहे. त्याचबरोबर पोकायुके हे टूल मिस्टेक प्रूफिंगचं टूल आहे. जर मिस्टेक्स होत असतील तर त्या मिस्टेक्स कमी करण्यासाठी पोकायुके टूलचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. आणि कायझन म्हणजे कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट ऑर चेंज फॉर द बेटर, म्हणजे बेसिकली स्मॉल इम्प्रुव्हमेंट्स इन आवर डे टू डे वर्क. आणि कायझनचा वापर करत असताना, कायझनची इम्प्लिमेंट करत असताना कोणत्याही प्रकारचं खर्च न करता आपल्याला कायझनचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. तर सदर टूल्स मित्रांनो जपानने अतिशय प्रभावीपणे त्याचा वापर करून जपान आज प्रगतीपथावर आहे हे सांगायला काही वेगळं काही लागत नाही. तर मित्रांनो हे 5S जे आहेत, 5Sचं या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. पहिला S म्हणजे शॉर्ट, म्हणजे यात जे ग्रुपने ठेवलेल्या वस्तू होत्या त्या वेगवेगळ्या मांडणे, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे, जेणेकरून आपल्याला ती वस्तू शोधत असताना वेळ आपला वाया जाणार नाही. त्यानंतर स्टॅबिलाइज म्हटलेलं आहे. स्टॅबिलाइज ह्या वस्तू व्यवस्थित मांडणे या ठिकाणी दिसते बघा. करवत असेल, ड्रिल मशीन असेल, हॅमर असेल, हे एका ठिकाणी पॅनल तयार करून त्या पॅनलमध्ये किंवा त्याला असं प्लेस तयार करून त्या प्लेसमध्ये व्यवस्थित लावून ठेवल्यानंतर आपल्याला शोधायला वेळ लागणार नाही, पटकन त्या वस्तू मिळतील. त्यानंतर शाईन, तिसरा S आहे शाईन. तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक एरिया असेल ते क्लीन ठेवल्यानंतर त्या एरियाचं किंवा त्या प्रत्येक त्या वस्तूचं लाईफ वाढणार आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर स्टँडर्डाइज, हे प्रमाणित करणे. जर आपण प्रत्येक वस्तू प्रमाणित केली तर त्या वस्तूचं महत्त्व त्या ठिकाणी वाढतं. त्यामुळं कंपन्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढू शकतं, वेळेची बचत होऊ शकते. त्या बचत झालेल्या वेळेमध्ये दुसरं आपल्याला उत्पन्न जास्त घेता येऊ शकतं. सस्टेन, ह्या ज्या 4 गोष्टीचं जे अंमलबजावणी केलेली आहे ती सतत अंमलबजावणी करण्याचं एक हॅबिट व्हायला पाहिजे किंवा एक आपल्यामध्ये शिस्तता आली पाहिजे, हे सस्टेन किंवा 5वा S आपल्याला दर्शवतोय. आपण आता पहिला S शॉर्ट म्हटलेला आहे, ह्याला हिंदीमध्ये छटाई म्हटलेलं आहे. त्यानंतर सेट इन ऑर्डर, सगळं सुव्यवस्थित करणं, म्हणजे सगळ्या वस्तू व्यवस्थित मांडणं. ह्याचं उदाहरण आपल्याला देता येईल मित्रांनो. आपल्या घरी मांडणी असते भांडी ठेवण्याची, त्या मांडणीमध्ये आपली आई काय करते, ग्लासची एक रो बनवते, वाट्या असतील तर वाट्यांची एक रो बनवते, डिश असेल तर एक सारख्या डिश एका ठिकाणी ठेवते, मोठे डिशेस असतील तर एक लाईनमध्ये व्यवस्थित लावून, म्हणजे ते ऑर्डरमध्ये लावून ठेवलेले असतात. हे आपल्या घरामध्येच आपली आई याचं इम्प्लिमेंटेशन किंवा याची अंमलबजावणी करत असते. ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर ह्यातनं आपल्याला लक्षात येईल की आपल्या आईचा वेळ देखील ह्याच्यामुळं वाचतो. त्यानंतर CSO शाईन,
याचं देखील उदाहरण आपल्या घरूनच आपल्याला घेता येऊ शकतं मित्रांनो. प्रत्येक डिश, वाटी असेल, ग्लास असेल, तांब्या असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर स्वच्छ ठेवल्यानंतर त्याचं लाईफ वाढतं, गंज पकडत नाही किंवा करोजन होत नाही किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचं स्वच्छता असल्यामुळे त्रास होत नाही, ह्यातनं आपल्याला शिकता येऊ शकेल. त्यानंतर शिकेत्सू, स्टँडर्डाइज, मानकीकृत करणं, म्हणजे याला प्रमाणित करणे. प्रत्येक वस्तू, ज्या ज्या वस्तू आपल्याला लागणार आहेत त्या त्या वस्तू आपण जर प्रमाणित केल्या तर त्या आपल्याला मदत होऊ शकेल, वेळ वाचू शकेल आणि आपल्याला इतरांना सांगायची गरज पडणार नाही, कारण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण लिखित ठेवणार आहोत. त्यामुळं कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी आली की त्याला ती वस्तू पटकन घेता येऊ शकेल. आणि शितसुके वरील 5 गोष्टींचं आत्म अनुशासन, सेल्फ डिसिप्लिन, ह्या 5 गोष्टी 4 गोष्टी पाळण्याकरिता ही 5वं यस या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तर मित्रांनो, हे आहे 5 यस. हे 5 जे यस आहेत, 5 जे शब्द आहेत, हे जपानने बनवलेले शब्द आहेत आणि त्याचा इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे समजण्यासाठी अगदी सोपं आहे. आता या ठिकाणी बघा, शेरी म्हटलेलं आहे. शेरी म्हणजे छटाई, शॉर्ट. पहिला जो यस आहे त्याचं स्लोगन काय म्हटलेलं आहे ते पाहूया. स्लोगन काय दिलेलं आहे तर, व्हेन इन डाऊट थ्रो इट. जेव्हा एखाद्या वस्तूचं आपल्याला शंका असते ती लागणार आहे किंवा नाही, तर अशा वस्तू लगेचच तुम्ही स्क्रॅपमध्ये किंवा ज्या ठिकाणी टाकायचं त्या ठिकाणी टाकून मोकळं व्हायचं आहे. ती वस्तू विनाकारण सांभाळत बसायची नाही. जे फ्रिक्वेंटली लागते त्या वस्तू आपल्याला सांभाळायच्या आहेत. जे रिअरली अगदी वर्षांनी 2 वर्षांनी लागू शकणार आहे पण ते असं शासन म्हणजे त्यात शंका असते, अशी वस्तू आपल्याला टाकून द्यायची आहे. याचं फिलॉसॉफी काय म्हणते बघा, तत्व. हॅव ओनली दोज आयटम्स, रिसोर्सेस दॅट यू ॲक्च्युअली नीड टू कम्प्लीट युअर रेग्युलर टास्क. म्हणजे ज्या गोष्टींपासून आपल्याला रोज म्हणजे फायदा होणार आहे किंवा रोज त्या वापरावं लागणार आहेत अशाच गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत. अदरवाईज ह्या गोष्टी आपल्याला थ्रो करायच्या आहेत. त्यानंतर सेरीज म्हटलेला आहे, छटाई. व्हॉट डू यू ॲक्च्युअली डू इन इट. म्हणजे व्हॉट डू यू ॲक्च्युअली डू इन इट, यात तुम्हाला प्रत्यक्षात काय करायचं ते या ठिकाणी म्हटलेलं आहे. मेक अ लिस्ट ऑफ ऑल आयटम्स ॲट युअर वर्क प्लेस अलॉंग विथ देअर क्वांटिटी. ज्या तुमच्याकडे वस्तू आहेत त्या वस्तूची तुम्ही यादी करायची आहे. वर्क प्लेसमध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची यादी करून जे लागणार आहेत जे लागणार नाहीत सगळ्या वस्तूंची तुम्हाला यादी करायची आहे. त्यानंतर आयडेंटिफाय ओनली दोज आयटम्स विच आर रिक्वायर्ड टू परफॉर्म युअर रेग्युलर टास्क. जे नियमित काम आहे त्या कामासाठी ज्या वस्तू लागणार आहेत ते तुम्हाला ओळखायचं किंवा आयडेंटिफाय करायचं आहे. रेड टॅग ऑल आयटम्स विच आर नॉट रिक्वायर्ड टू परफॉर्म युअर रेग्युलर टास्क. तुमच्या दैनंदिन कामामध्ये ज्या वस्तू लागणार नाहीत त्या वस्तूंना तुम्हाला टॅगिंग करायचं आहे, टॅग लावायचा, रेड टॅग लावायचा आहे. प्लेस द रेड टॅग आयटम्स टू द रेड टॅग एरिया. आणि रेड टॅग लावून रेड टॅगच्या ते एरिया ठरवायचा आणि त्या एरियामध्ये तुम्हाला रेड टॅग लावून ठेवायचा त्या वस्तू. त्यानंतर मेक शुअर द आयटम्स आर एंटर्ड इनटू द रेड टॅग रजिस्टर. रेड टॅग साठी एक रजिस्टर तुम्हाला बनवायचा, एक एरिया तुम्हाला बनवायचा. त्या एरियामध्ये ती वस्तू ठेवायची रेड टॅगची आणि तुम्हाला नोंद वहीमध्ये नोंद करायची आहे. त्यासाठी एक रजिस्टर मेंटेन करायचं आहे. त्यानंतर मूव्ह टू द नेक्स्ट यस. मग हे सगळं केल्यानंतर सेरी पूर्ण झाल्याशिवाय पुढे आपल्याला जाता येत नाही. मग आता त्या शेरीमध्ये रेड टॅगचं सॅम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. सॅम्पल रेड टॅग म्हटलेला आहे. 5 यस रेड टॅग असं रेड टॅग असतं. त्यावरती त्या वस्तूची नाव, ज्या दिवशी आपण रेड टॅग लावणार आहोत ती तारीख,
ॲटम फाय टॅग्ड म्हणजे रेड टॅग का लावण्यात आलं आणि डिस्पोजिशन डेट म्हटल्याने ऑथराईज कोणी लावलं त्याची तर सिग्नेचर असं या पद्धतीनं रेड टॅग बनवायचं आहे. आता सेरीज संपलं त्यानंतर आपल्याला आता शीट ऑनकडे वळायचं आहे. मग आता व्यवस्थित करणं, सेट ऑन म्हणजे व्यवस्थित करणं. ह्याचं स्लोगन आहे प्लेस फॉर एव्हरीथिंग. प्लेस फॉर एव्हरीथिंग प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि एव्हरीथिंग इन प्लेस आणि प्रत्येक गोष्ट त्या जागेत म्हणजे प्रत्येकासाठी जागा निर्माण करणे आणि प्रत्येक वस्तू त्या त्या जागेमध्ये ठेवणे असं याचं स्लोगन आहे. याचं तत्व काय सांगते बघा, फिलॉसॉफी. क्रिएटिंग अ सिस्टमाइज्ड कम्फर्टेबल वर्क प्लेस म्हणजे अतिशय समाधानकारक किंवा आपल्याला सूट होईल असं त्या ठिकाणी वर्क प्लेस निर्माण करणे, ज्यामुळं काम करायला आपल्याला सोयीस्कर होईल आणि आनंद मिळेल अशी जागा निर्माण करणे. त्यानंतर सेट ऑन व्यवस्थित करणं. व्हॉट डू यू ॲक्च्युली डू इन इट. या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षात काय करायचं आहे, काय केल्यानंतर आपला शीट ऑनचं इफेक्ट चांगला परिणामकारक मिळू शकेल. तर यामध्ये म्हटलं आहे स्टार्ट विथ द रिक्वायर्ड आयटम्स लिस्ट. ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे, ज्या वस्तू पाहिजे आहेत त्याची तुम्हाला यादी करायची आहे. त्यानंतर प्रिपेअर अ फिजिकल लेआउट फॉर द वर्क एरिया आणि तुम्हाला ज्या वस्तू लागणार ती लिस्ट करून त्या वस्तूंसाठी तुम्हाला एक लेआउट बनवायचा आहे. त्या ठिकाणी त्या काम करायच्या जागेसाठी तुम्हाला लेआउट बनवायचा आहे. त्यानंतर डेजिग्नेट अ प्लेस फॉर इच आयटम. प्रत्येक वस्तूसाठी त्या ठिकाणी आपल्याला जागा ठरवून द्यायची आहे. त्यानंतर इन्शुअर द डेजिग्नेटेड प्लेस इज डिमार्केटेड. इन्शुअर द डेजिग्नेटेड प्लेस इज डिमार्केटेड. त्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे का, प्रत्येक वस्तूसाठी जागा ठरवून द्यायची आहे. इन्शुअर द आयटम इज डिमार्केटेड फॉर इट्स डेजिग्नेटेड ॲड्रेस. त्या त्या ठिकाणी ती वस्तू ठेवली जाते का याची खात्री करायची आहे. इफ पॉसिबल डेव्हलप अ सिस्टीम सो दॅट द आयटम्स ऑटोमॅटिकली रिटर्न टू इट्स ॲड्रेस. म्हणजे अशी सिस्टीम तयार करायची की ती वस्तू ज्या ठिकाणी ठेवायची आहे त्या ठिकाणी बरोबर जाऊन पोहोचेल किंवा त्या ठिकाणी ठेवली जाईल याची आपल्याला खात्री करायची आहे. त्यानंतर अ कस्टम सेल्फ टू द न्यू अरेंजमेंट. म्हणजे प्रत्येक कामगारांनी किंवा प्रत्येक माणसाला ती सवय लागली पाहिजे की त्या त्या जागेमध्ये ती वस्तू ठेवली पाहिजे. सेटॉन्स म्हटलेलं या ठिकाणी बघा द बॅरल शुड बी हिअर. या ठिकाणी बॅरल ठेवलेलं दाखवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी म्हणतं अ मिसिंग बॅरल इज नॉट ऑब्व्हियस. या ठिकाणी बॅरल नव्हतंच म्हणतं. आणि या ठिकाणी म्हणतं हिअर अ बाउंड्री डेजिग्नेट्स द प्रॉपर लोकेशन. आता या ठिकाणी बॅरल ठेवलेला आहे परंतु आता इथनं बॅरल उचलल्यानंतर ती जागा अशी दिसेल. मग या ठिकाणी बॅरल होतं का नाही हे आपल्याला कसं खात्री पटेल. त्यासाठी बॅरल ठेवल्यानंतर किंवा बॅरलसाठी या ठिकाणी चौकोनी तुम्हाला जागा मार्क करायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला बॅरल ठेवायचं आहे. समजा इथनं बॅरल उचललं तर ती जागा कशी दिसेल, अशी दिसेल. या ठिकाणी बॅरल होतं, आलं लक्षात. या ठिकाणी बॅरल होतं असं त्याचं जागा लोकेट केल्यामुळे आपल्याला कळू शकतं. मग या ठिकाणी बॅरल आणि त्याचं मार्क केलेलं जागा या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय झालेला आहे. आता त्यानंतर मित्रांनो CSO. तिसरं यस म्हणजे स्वच्छता. CSO म्हणजे स्वच्छता. तर याचं स्लोगन आहे इनसाइड टेम्पल अँड आउटसाइड गार्डन. म्हणजे मंदिरातली आतली जागा आणि गार्डन ह्याचं त्याने कम्पेअर केलेलं आहे. हे मंदिर कसं असतं, खूप स्वच्छ असतं. त्यामुळं आपल्याला मंदिरामध्ये जाऊन बसण्याला म्हणजे बसल्यानंतर खूप फ्रेश वाटतं, चांगलं वाटतं. त्यानंतर फिलॉसॉफी काय म्हणते क्लीन आयटम्स कॅन इन्शुअर द आयडेंटिफिकेशन ऑफ डिफेक्ट्स, रिपेअर्स
malfunctioning by visual inspection. जेव्हा आपण एखादी वस्तू क्लीन करतो, क्लीन करत असताना त्या इनडायरेक्टली त्या वस्तूचं आपण निरीक्षण करतो. त्या वस्तूचं आपण निरीक्षण करतो. निरीक्षण केल्यामुळं त्या वस्तूमध्ये काय क्रॅक आलेले आहेत का, त्या वस्तूमध्ये काय डिफेक्ट निर्माण झालेला आहे का, हे आपल्याला कळतं. त्यामुळं आपण प्रत्येक वस्तू स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता या ठिकाणी म्हटलेलं व्हॉट डू यू ऍक्च्युअली डू इन इट, म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत ते या ठिकाणी पाहूया. डस्ट वाईप क्लीन द वर्कप्लेस बिफोर अँड आफ्टर वर्क, म्हणजे आपण आपलं काम संपवल्यानंतर तिथलं डस्ट काढून टाकणे, झाडणे आणि कामाच्या अगोदर आणि कामाच्या नंतर सदरची जागा क्लीन ठेवणे. त्यानंतर डू द अबोव ऍक्टिव्हिटीज विथ अन आय फॉर डिफेक्ट्स आणि रिपेअर्स मालफंक्शनिंग ऑफ ॲटम्स, म्हणजे सदरचं काम करत असताना आपल्याला डोळ्याला दिसेल असं डिफेक्ट्स किंवा काही चुकीचं घडलेलं असेल किंवा दोष निर्माण झाला असेल ते आपल्याला क्लिनिंगमुळे कळू शकेल. करेक्ट द स्लाइटेस्ट सिम्पटम ऑफ प्रॉब्लेम्स. करेक्ट द स्लाइटेस्ट सिम्पटम ऑफ प्रॉब्लेम्स, म्हणजे तिथं काय प्रश्न निर्माण झाला, प्रॉब्लेम किंवा दोष निर्माण झाला, त्याचे लक्षणं आपल्याला कळू शकतात किंवा ते आपल्याला करेक्ट करता येऊ शकतात. रिव्ह्यू द रेग्युलर मेंटेनन्स चार्ट्स. रिव्ह्यू द रेग्युलर मेंटेनन्स चार्ट्स. इनिशिएट फॉलो अप एनी डिलेज इन मेंटेनन्स ऑफ आयटम्स, म्हणजे आपल्याला रेग्युलरली सदर गोष्टी चेक करण्यासाठी आपण चेकलिस्ट किंवा चार्ट बनवू शकतो. त्यानंतर इनिशिएट फॉलो अप एनी डिलेज इन मेंटेनन्स ऑफ आयटम्स, त्यामुळं कोणत्याही प्रकारचं आपल्याला डिले करणं त्या ठिकाणी परवडणार नाही किंवा ते मेंटेनन्स लवकरात लवकर केलं पाहिजे, जेणेकरून दुर्घटना टळू शकेल किंवा त्यातलं दोष मोठ्या प्रमाणात निर्माण होण्यापासून ते वाचेल. आता चौथा यस आहे सिकेत्सू, मानकीकृत करणं, प्रमाणित करणे असंही म्हणतात. तर याचं स्लोगन आहे वन अँड बेस्ट वे ऑफ एज्युकेशन. वन अँड बेस्ट वे ऑफ एज्युकेशन हे एक अतिशय चांगला मार्ग आहे की सदरची बाब आपल्याला अंमलात आणायची आहे किंवा सदरची गोष्ट आपल्याला पार पाडायची आहे. मग ह्याचं फिलॉसॉफी काय सांगतं, सेम रिझल्ट्स फॉर सेम ऍक्शन्स. सेम रिझल्ट्स फॉर सेम ऍक्शन्स, डिफरंट रिझल्ट्स फॉर डिफरंट ऍक्शन्स, म्हणजे एक सारख्या ऍक्शन करिता क्रियेकरिता त्याचं रिझल्ट सारखाच असणे आणि वेगळ्या ऍक्शन करिता किंवा क्रियाकरिता वेगळा निकाल त्याचा असणे, असं याचं तत्व आहे. आता सिकेत्सू काय सांगते बघा, मानकीकृत प्रमाणित करणे. व्हॉट डू यू ऍक्च्युअली डू इन इट. लिस्ट आउट द ऍक्टिव्हिटीज इन द सेरी, सिटॉन अँड सीसो स्टेजेस, म्हणजे या सेरी, सिटॉन आणि सीसो मध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपण केलेल्या असतील त्या ऍक्टिव्हिटीचं एक यादी तयार करणे. त्यानंतर आयडेंटिफाय द बेस्ट वे फॉर ईच ऑफ द ऍक्टिव्हिटीज, आणि त्यातली चांगली ऍक्टिव्हिटीज कोणती आहे ती ओळखायची प्रत्येकाची. मग ती चांगले आयडेंटिफाय केलेली ऍक्टिव्हिटी आपल्याला पुढे ते प्रमाणित करायची आहे. अडॉप्ट द बेस्ट वेज ॲट द ऑर्गनायझेशनल लेवल. अडॉप्ट द बेस्ट वेज ॲट द ऑर्गनायझेशनल लेवल, जे आपण ह्या 3 एस मध्ये ज्या का चांगल्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याची यादी करायची आणि त्यातनं जे चांगला मार्ग आहे किंवा चांगलं वे आहे ते आपल्याला अडॉप्ट करायचं आहे, तेच आपल्याला अंमलात आणायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट देम, आणि त्याचं कागदोपत्री रेकॉर्ड तयार करायचं आहे आणि त्या रेकॉर्डनुसार आपल्याला बाकीचं काम
नेहमी चालू ठेवायचा आहे किंवा सस्टेनेबल ठेवायचा आहे. त्यानंतर प्रॅक्टिस देम थ्रू आउट द ऑर्गनायझेशन. कळलंय? प्रॅक्टिस देम थ्रू आउट द ऑर्गनायझेशन म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये सदरचं प्रॅक्टिस जे आहे आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. आता शेवटचा यस, पाचवा यस, शित्सुके, आत्म अनुशासन. शेवटचं यस काय सांगतं? आत्म अनुशासन, सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त. वरील 4 यस मध्ये ज्या काही गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या गोष्टी मेंटेन ठेवणे, त्या गोष्टी पुढे चालू ठेवणे, त्यातनं जे आपण अडॉप्ट केलेल्या चांगल्या गोष्टी, त्या चांगल्या गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी स्वतःमध्ये एक स्वयंशिस्त लावून घेणं आवश्यक आहे किंवा एक डिसिप्लिन आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. तरच 5 यसचा जो उद्देश आहे तो उद्देश आपल्याला मार्गी लावता येऊ शकतं. त्यात स्लोगन म्हटलेलं याचं शित्सुकेचं, वी आर व्हॉट वी रिपीटेडली डू. वी आर व्हॉट वी रिपीटेडली डू. ज्या कोणत्या म्हणजे आपण कोणत्या गोष्टी एक वारंवार आपण करतो. एक्सलन्स देन इज नॉट अन ऍक्ट. एक्सलन्स देन इज नॉट अन ऍक्ट बट अ हॅबिट. आपण एखादी गोष्ट वारंवार केल्यानंतर त्यातली जी उत्कृष्ट गोष्ट असते ती गोष्ट आपल्याला सवयीमध्ये बदलते किंवा एक सवय लागून जाते आपल्याला. कोणतीही गोष्ट आपण वारंवार केली की ते सवयीमध्ये बदलतं. ह्यावर रुटीन वर्क कन्वर्ट इन टू हॅबिट असं ते याचं स्लोगन आहे. हे फिलॉसॉफी काय सांगतं? सेल्फ डिसिप्लिन इज द की टू सस्टेन्स. स्वयंशिस्त असणं हे एक चावीसारखंच आहे. म्हणजे सेल्फ डिसिप्लिन इज द की टू सस्टेन्स म्हणजे ह्या गोष्टी कायमचं मेंटेन होणे किंवा एक अंगवळणी पडण्यासाठी सेल्फ डिसिप्लिन एक महत्वाचा रोल या ठिकाणी बजावत असतं. म्हणून मित्रांनो स्वयंशिस्त आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आता व्हॉट डू यू ऍक्च्युअली डू इन इट म्हणजे काय आपल्याला करता येईल किंवा काय केलं पाहिजे ते आपण या ठिकाणी पाहूया. शित्सुके हा शेवटचा यश आहे, 5वा यश आहे आणि तो स्वयंशिस्ती संदर्भातला यश आहे आणि वरील जे 4 यश आहेत त्याला मेंटेन करण्याचं काम 5वा यश करतो. या ठिकाणी म्हटलंय मोटिवेट पीपल टू फॉलो द फर्स्ट 4 यस. यात म्हटलेलं आहे वरील 4 यश प्रामाणिकपणे करण्यासाठी आपल्याला लोकांना मोटिवेट करण्याचं काम या 5व्या यस मध्ये किंवा मधून करायचं आहे. लोकांना आपण मोटिवेट केलं की लोक पॉझिटिव्ह होतात आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे त्यांचा कल नक्कीच वळतो. ऑडिट फ्रॉम टाइम टू टाइम टू सी द सीपेज अँड नॉन कम्प्लायन्स म्हणजे आपण वारंवार वरील 4 यसचं ऑडिट करणे आणि ऑडिट मध्ये काय फरक येतं का ते तपासणे हे काम आपल्याला 5व्या यस मधून करायचं आहे. रिवॉर्ड फॉर कम्प्लायन्स. रिवॉर्ड फॉर कम्प्लायन्स आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी रिवॉर्ड आपल्याला देता येऊ शकतं. त्यानंतर रूट कॉज अनालिसिस फॉर नॉन परफॉर्मन्स. रूट कॉज अनालिसिस फॉर नॉन परफॉर्मन्स ज्या ठिकाणी चांगलं काम होत नाही त्याबाबत त्या ठिकाणी आपल्याला बारकाईने लक्ष देऊन त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्या गोष्टी आपल्याला पूर्ववत करण्यासाठी या 5व्या यस मध्ये संधी आहे. लुक इन फॉर बेनिफिट्स, कम्पेअर, कॉम्प्युट अँड पब्लिश. लुक इन फॉर बेनिफिट्स म्हणजे 5वा यस वरील 4 यसचा वापर करून त्याचं बेनिफिट किंवा त्याचा फायदा काय होतो ह्याचं पडताळणी करणे, त्यांना प्रोत्साहित करणे आणि ह्या गोष्टी हायलाइट करणे चं काम हे डिसिप्लिन किंवा शित्सुके 5वा यस करत असतं. त्यानंतर सेलिब्रेट. वरील 4 गोष्टी चांगल्या पद्धतीनं काम करत असतील, वरील 4 यस जे आहेत त्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल तर 5वा यस मध्ये आपल्याला सेलिब्रेट करता येऊ शकतं. त्यामुळं
आपलं आत्मबल किंवा आपल्याला प्रोत्साहन मिळतं किंवा लोकांना देखील प्रोत्साहन देता येऊ शकतं, म्हणून याचं सेलिब्रेशन आपल्याला करायचं असतं. अडॉप्ट इट ॲज अ वे ऑफ लाईफ. ह्या 5 किंवा 4 जे यस आहेत ते एक आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी हे आपल्याला आत्मसात करायचं आहे किंवा याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे मित्रांनो. बघा, 5Sचं अंमलबजावणी केल्यानंतर करण्याच्या अगोदर चित्र असं दिसत होतं मित्रांनो. वस्तू असं अस्ताव्यस्त कुठेही कसे ठेवलेल्या होत्या, परंतु 5Sच्या नंतर 5Sचं अंमलबजावणी केल्यानंतर ह्या चित्रामध्ये आणि या चित्रामध्ये बदल झालेला दिसतो आपल्याला. या ठिकाणी वस्तू कशाही ठेवलेल्या होत्या, जागा जास्त व्यापली गेलेली होती. या ठिकाणी सिस्टमॅटिक ठेवल्यामुळं या वस्तू आणखी जागा या ठिकाणी मित्रांनो शिल्लक राहिली पहा. आणि हे एस्थेटिक व्ह्यू जो आहे हा देखील चांगला दिसतो. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण 5S अभ्यास केलेला आहे. 5S जर आपण प्रत्येक ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली, आपल्या घरामध्ये, कामाच्या ठिकाणी, तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या घरी देखील फायदा होऊ शकतो आणि कंपनीला देखील याचा फायदा होऊ शकतो. आणि कोणत्याही प्रकारचं खर्चिक काम न करता सदरची ही प्रक्रिया आपल्याला अंमलात आणायची आहे. आणि या प्रक्रियेमुळे कंपनीचं प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, कंपनीचा वेळ वाचणार आहे आणि आर्थिक फायदा होणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला तर तुम्ही इतरांना लगेच शेअर करा आणि सबस्क्राईब करा देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.